नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल सौंदर्य डिझायनरमध्ये स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बॅक नेकची म्हणजे बॅकची डिझाईन बनवणार आहोत। तर बॅकच्या डिझाईनला बोटनेक डिझाईन टाकायची आहे। तर बोटनेकचा ब्लाऊज आपल्याला आज स्टिच करायचा आहे। मी मापे टाकते आहे। फक्त बॅक साईड कटिंग करून घेऊ आपण। अस्तरचा कपडा सारखा कटिंग करून घ्यायचा, त्यानंतर त्यावरती मापे टाकायची। ब्लाऊजची पूर्ण उंची 13ची आहे, त्यात एक मिळून आपण 14ची उंची पूर्ण करू। कंबर 25 आहे, 25चा चौथा भाग 6.25 इंच इथे मार्किंग करायची आणि इथे आपल्याला 2.5 इंचावरती मार्किंग करायची। त्यानंतर इथे शोल्डरला पूर्ण शोल्डर 13.5 इंच आहे, तर 13.5 इंचाचा दोन भागांमध्ये अर्धे अर्धे डिवाइड केल्यानंतर 6.25 इंच येतं। तर पूर्ण शोल्डर आपण जेवढं आहे तेवढंच घेतो आणि मुंढा कटिंगला 5.25चा मुंढा आपला दरवेळेस आपण घेत असतो, तर त्यात 1 इंच मिळून आपण 6.25चा मुंडा कटिंग करणार आहोत। इथे आता छातीचं माप टाकायचं। 29 इंच आहे, तर 7.25 इंच आणि प्लस त्यात 1.5 इंच शिलाई मार्जिंगसाठी। अशा पद्धतीने ही मापे आपली तयार होतात। इथे अशा पद्धतीने आपण आकार देऊन घ्यायचा मुंड्याचा। आपण कटिंग करून घेऊ अस्तरचा कपडा। आपला जो बॅकचा पार्ट आहे तो कटिंग झालेला आहे। आपल्याला डिझाईन कशा पद्धतीची टाकायची ती बघू आता। मी इथे 3 इंचावरती मार्किंग करते गळ्याची आणि खाली 3.5 इंचावरती असा बॉक्स तयार करून घ्यायचा। इथे 1 इंचाची पट्टी शिल्लक ठेवते मी। इथे आपल्याला डिझाईन तयार करायची, त्यासाठी इथे आपण 3 इंचावरती मार्किंग करून घेऊ। इकडे पण 3 इंचावरती अशा पद्धतीने बॉक्स तयार करून घ्यायचा। असा आकार देऊन घ्यायचा आणि इथे देखील आपल्याला अशा पद्धतीने असा बोटनेकचा गळा आपल्याला स्टिच करायचा आहे। तर मी मार्किंग केली आहे, आता कटिंग करून घेऊ। मी ब्लाऊज पीस कटिंग करून घेतलेला आहे। आपल्याला इथे नॉड टाकायचा आहे आणि इथे काठ पण मी कटिंग केलेला आहे। असा काठ आहे, तो काठ आपल्याला इथे टाकायचा आहे। तर त्यासाठी इथे आपल्याला अशा पद्धतीने कटिंग करून घ्यायला लागेल। इथे देखील आपण कट करून घेऊ। आपण तो गळा स्टिच करून घेऊ।
असे छोटे छोटे कट टाकून घ्यायचे आणि त्यानंतर गळा हा पलटी करून घ्यायचा। ही नॉड स्टिच करतानाच आपण टाकली की पलटी करायला अशा पद्धतीने सोपे जाते। इथे दाब टीप देऊन घेऊ। एक्स्ट्राचा कपडा कटिंग करून घ्यायचा आणि ज्या पद्धतीने मी हा गळा स्टिच केला आहे त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचा पण पार्ट मी स्टिच करून घेते। हा देखील याच पद्धतीने मी स्टिच करते। हा साईडला ठेवू। अशा पद्धतीने मी दोन्हीही पार्ट तयार करून घेतलेले। इथे आपल्याला जो काठ लावायचा आहे हा तो मी तयार करते। आता हे साईडला ठेवू। अशा पद्धतीचा आपला हा गळा तयार होणार आहे। तर इथे मध्ये आपण जो कपडा कटिंग केलेला होता अस्तरचा हा इथे मध्ये ठेवायचा आणि त्या मापानुसार आपण हा काठ जोडून घ्यायचा। इथे आपण मार्किंग करून घेऊ। अशा पद्धतीने जिथे मार्किंग केलेली आहे तिथे आपण गळा स्टिच करून घ्यायचा। तर इथे आपण टक्स नाही टाकलेला आणि दाबपट्टी नाही दिलेली, तर अगोदर ती देऊन घेऊ। ही काठांची डिझाईन चेक करून घ्यायची। काठ खालच्या साईडचे कोणते आणि वरच्या साईडचे कोणते त्यानुसारच आपण हे काठ जोडायचे।
3.5 इंचाचा चौरस कपडा कटिंग करून आपण लटकन तयार करतोय। इथे आपल्याला लेस टाकायची आहे, तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही जी पाहिजे ती लेस टाकू शकता। अशा पद्धतीने आपला हा बोटनेक डिझाईनचा गळा तयार झालेला आहे। कसा वाटतोय बोटनेक डिझाईन मी टाकलेली आजची? खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला स्टिच करून दाखवलेला आहे। कॅनव्हास देखील न वापरता तुम्ही किती आकर्षक पद्धतीने बोटनेक गळा स्टिच करू शकता। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।